नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज मला एका व्यक्तीने प्रश्न विचारलाय की माझ्या आयुष्यामध्ये जास्त मित्र नाही आहेत आणि त्यामुळे मला असं प्रश्न पडतोय की माझे मित्र का होत नाहीत आयुष्यामध्ये। मी बऱ्याचदा प्रयत्न करतोय मित्र बनवायचा, पण आयुष्यामध्ये मी एकटाच राहतोय, माझे मित्रच बनत नाही आहेत। तर त्या मित्राला माझं एकच सांगणं आहे की आयुष्यातली खूप चांगली गोष्ट आहे की आयुष्यामध्ये खूप मित्र कमी आहेत। कारण कसं असतं माहिती आहे का, मी मध्ये एक वाक्य ऐकलं होतं की महान लोकांचे जास्त मित्र नसतात। भगवान श्रीकृष्णाचे जास्त मित्र नव्हते। कसं असतं, माणूस आपल्या विचाराशी जर सहमत असेल, जर आपले विचार आणि त्या व्यक्तीचे विचार जर कनेक्ट होत असेल ना, तर मैत्री होत असते। आता माझ्या पण आयुष्यामध्ये पर्सनली बघायचं झालं तर आजूबाजूला माझे भरपूर मित्र नाही आहेत। तसे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर मित्र आहेत, पण ते जवळ नसतात। एव्हरीबडी इज वर्किंग ऑन देअर फील्ड। प्रत्येकजण त्यांच्या ठिकाणी काम करतोय। पण माझा आहे बऱ्याचशा लोकांसोबत बॉन्डिंग, पण अशा लोकांसारखे भरमसाठ माझे मित्र नाही आहेत। आणि मला पर्सनली सांगायचं झालं तर लोकांसोबत मी खूप कमी जॉईन होतो, कारण मला जो टाईम पाहिजे असतो ना, तो स्वतःसाठी भरपूर टाईम पाहिजे असतो। त्यामुळे पर्सनली मीच जास्त लोकांसोबत जॉईन नाही होत। आणि बघायचं झालं ना तर ते मला जर ती समोरच्याची जर तेवढी मेंटॅलिटी वाटली, जर त्याच्यामध्ये ती जर वैचारिक पातळी असेल, तर मी त्यासोबत जॉईन होत असतो। अदरवाईज मला इंटरेस्ट नाही आहे लोकांमध्ये। मी एकट्यामध्ये भरपूर खुश आहे। एकटा मूवीला जात असतो, फिरायला जात असतो, सगळ्या गोष्टी मी एकटा करू शकतो। असंही नाही आहे की मी माणूसगाणी आहे, पण काय आहे की मला ते जास्त लोकांसोबत अटॅच होणं, त्यांच्यासोबत ते मागं लागणं, त्यांना उगं बळजबरीनं फ्रेंड बनवणं माझ्याच्यानं होत नाही। जे माझ्या विचाराचे समविचारिक आहेत ना, ते ऑटोमॅटिक माझे दोस्त होतात। पण बळजबरीनं कोणाच्या तरी मागं लागणं, उगं समाजासाठी उगं लोकांना गोळा करणं, दाखवण्यासाठी की माझ्याकडे एवढे लोक आहेत, माझे एवढे मित्र आहेत, असं मी कधी करतच नाही। आणि ही चांगली गोष्ट असते आयुष्यामध्ये। कसं असतं माहिती आहे का, आजपर्यंत मी भरपूर लोकांना बघितलंय, भरपूर लोकांचे चरित्र वाचलेत, भरपूर लोकांचा अभ्यास केला आहे। मला एक गोष्ट जाणवली आहे की जे पण लोक महान झालेत ना आयुष्यामध्ये, त्यांचे दोस्त कमी होते आयुष्यामध्ये। कारण कसं असतं माहिती आहे का, दोस्त म्हणजे बेसिकली एक टाईमपास असतो। आपला जो राहिलेला वेळ असतो ना, तो पास करण्यासाठी आपण मित्र बघत असतो। पण जर आपल्याला आयुष्यामध्ये जर ॲक्च्युअलमध्ये काहीतरी करायचं असेल, जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असेल, तर आपल्याला सॉलिट्यूड खूप महत्त्वाचं असतो। त्यावेळेस आपण जाणीवपूर्वक खूप कमी लोक आपल्या आयुष्यात ठेवत असतो। आणि जर आपल्या आयुष्यामध्ये जर अशी सिच्युएशन क्रिएट झालेली असेल ना, तर स्वतःला खूप भाग्यवान समजायचं की आपल्या हातून काहीतरी मोठं काम होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये। मग त्या गोष्टीला जास्त निगेटिव्हली नाही घ्यायचं की माझे जास्त मित्र नाहीत, मी एकटा पडलो आहे। आयुष्यामध्ये भरपूर लोक आहेत। इनफॅक्ट अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, लिओनार्डो दा विन्सी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या लोकांनी प्रचंड एकटेपणामध्ये आयुष्य घालवलं आहे। इनफॅक्ट ह्यांच्यासारखे हजारो लोक आहेत आणखी, ज्यांनी स्वतःला हुडकण्यासाठी, स्वतःला जाणण्यासाठी आयुष्यातला भरपूर टाईम खर्च केला आहे। आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एकांतामध्ये जातो, ज्यावेळेस आपण सॉलिट्यूडमध्ये जातो ना, त्यावेळेस मग आपली स्वतःची एक पॉवर वाढायला लागते, आपलं नॉलेज वाढायला लागतं, आपली समज वाढायला लागते, आपण मॅच्युअर व्हायला लागतो। आणि त्यानंतर आपली ज्यावेळेस वैचारिक पातळी वाढते आणि आपण ज्यावेळेस समाजामध्ये एखादी गोष्ट बोलत असतो ना, त्यावेळेस मग आपल्या बोलण्याला इन्फ्लुएन्स होऊन आपल्यासारखी लोक आपल्याजवळ ऑटोमॅटिकली जॉईन होत असतात। इनिशियली जर आपल्याजवळ कोण नसेल ना, तर जास्त लोड नाही घ्यायचा। आपण फक्त आपल्यामध्ये जो इंटरेस्ट आहे ना, तो फाइंड करायचा आणि त्याच्यावरती वर्क करायला लागायचं। गरजेचं नसतं की आयुष्यामध्ये भरपूर मित्र असावेत। कधी कधी एकांत खूप आयुष्यामध्ये भरपूर चांगला असतो। इनफॅक्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वाक्य सहज बोलतोय, तुकोबऱ्यांचं आहे, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, भ्रमी भ्रमरस सेवसता। म्हणजे हा जो सॉलिट्यूड आहे, जो ज्याला आपण एकांत म्हणतो, ही खूप चांगली गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये। ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा एन्जॉय करायला लागूत ना, तर त्याच्या इतकी आयुष्यामध्ये कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे। जर आपले कोण मित्र होत नसतील ना, तर समजून जायचं की आपण भगवंताच्या खूप जवळ आहोत। आपल्याला आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठं काम करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःसोबत आहोत। या जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तीसोबत आपला संवाद होतोय, परिचय होतोय, आणि त्याच्या इतकी मोठी गोष्ट कुठली असू शकते। आणि जर आपण स्वतःसोबत बोर होत असू ना, तर त्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट आयुष्यामध्ये कुठलीही नाही आहे। मध्ये एक स्टडी झाला होता, या जगामध्ये सगळ्यात जास्त लोक सुखी ते होते जे सॉलिट्यूडमध्ये राहणं पसंत करत होते। आपल्याला पर्सनली आपण सोसायटीला दाखवण्यासाठी मित्र गोळा करत असतो,
पण ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये गरज पडते ना, त्यावेळेस आपल्याला सावरायला कोणीच नाही येत. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर होत असतात. पण आपल्याला कसं असतं माहिती आहे का, डीप विदिन आपण रिकामे असतो आणि आपल्याला टाइम पास करण्यासाठी कोणी ना कोणी पाहिजे असतं. मग आपण कोणाला तरी हुडकत जातो आणि एकदा त्या लोकांची सवय लागली ना, मग ते लोक आपली चेष्टा करत असले, आपल्याला जर डिसरिस्पेक्ट करत असले, आपली काही जरी किल्ली उडवत असले ना, तरी पण आपण त्यांना सोडू नाही शकत. आणि हे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर होत असतं. मध्ये मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माणसांना चांगली संगत भेटत नाही आहे, म्हणून ते जे भेटेल त्या संगतीमध्ये जॉईन होतात आणि स्वतःला झोकून देतात. पण जर आपल्या आयुष्यामध्ये जर अशी सिच्युएशन असेल की आपले जर मित्र कमी असतील ना, तर कधी नाराज नाही व्हायचं. हे असं होणं हे खूप कमी लोकांचं भाग्य असतं. जर मित्र असले तरी पण चांगलं, जर नसले तरीही चांगलं. जर नसले ना, तर आपल्याला स्वतःवरती काम करण्यासाठी वेळ मिळतो. आपण या दोन्हीला आणखी एक्सप्लोर करू शकतो, आपण स्वतःला आणखी जाणू शकतो, आपण आणखी भरपूर इंटरेस्ट स्वतःमध्ये वाढवू शकतो, भरपूर गोष्टींना आपण वेळ देऊ शकतो. इनफॅक्ट आपली इंटरनल ग्रोथ भरपूर प्रमाणात होत असते. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला सॉलिट्यूड आवडायला लागतो ना, त्यावेळेस मग आपण इव्हेंच्युअली एकटं राहायला शिकतो. आणि एकटं राहायला शिकलं ना की आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे आयुष्यामध्ये कुठलाही आनंद नाही आहे. ज्यावेळेस आपण एखाद्यावर डिपेंड असतो ना, आणि जर समोरच्याला कळालं की हा व्यक्ती माझ्यावर डिपेंड आहे, मग तो व्यक्ती आपला फायदा उचलत असतो, कोणीही असू दे. त्यामुळे जर आयुष्यात जास्त मित्र नसतील ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट पर्सनली ह्या गोष्टी मी भरपूर जगत आलो आहे, म्हणून बोलतो आहे. माझे पण जास्त मित्र नाही आहेत पर्सनली बघायचं झालं तर. कारण जर आपली मेंटॅलिटी मॅच होत नसेल, आपले जर विचार जुळत नसतील ना, तर ती मैत्री होऊ शकत नाही. आणि कसं असतं, ज्यावेळेस माणूस वरी जातो ना, त्यावेळेस मग तो खाली जॉईन व्हायला नको वाटतं त्याला. विनाकारण टाईम पास होत असतो. समोरचा व्यक्ती बदलत असेल तर त्याला जवळ करावं. आयुष्यामध्ये विनाकारण आपली फुकट एनर्जी, आपला टाईम वेस्ट नाही करायचा कोणासोबत. जर आपले आणि समोरच्या व्यक्तीचे विचार जुळत असतील ना, तर मग नैसर्गिकरित्या ऑटोमॅटिक आपली मैत्री होत असते. ती लॉंग लास्टिंगपर्यंत टिकते सुद्धा. पण विनाकारण कोणावर तरी इन्फ्लुएन्स होऊन त्यासोबत जॉईन नाही व्हायचं. जे प्रभावित होतात ते कमजोर असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर आपले मित्र नसतील किंवा जर मित्र होत नसतील, तर त्या गोष्टीला कधी निगेटिव्हली नाही घ्यायचं. स्वतः आनंदी राहायचं, स्वतः सुखी राहायचं आणि स्वतःला पुढे घेऊन जायचं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. व्हिडिओला लाईक करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.